महायुतीच्या सरकारने हा जो ओला दुष्काळ झाला त्याला 36,000चं पॅकेज जे आहे महायुतीच्या सरकारने दिलं। त्याच्यानंतर देखील अजून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे की जे काही शेतकऱ्यांना द्यायचं ते शेतकऱ्यांना देण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा NDRFचे निकष बदलून शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम देखील आमच्या महायुती सरकार। शेतकऱ्यांच्या बांधावरती जायचं इलेक्शन आल्यामुळे आणि शेतकऱ्यांना सांगायचं की माझ्या हातात काही नाही। आज आमचे जेव्हा कार्यकर्ते पदाधिकारी जेव्हा गेले बांधावरती तेव्हा देखील ते लोक काही ना काहीतरी घेऊन गेले, खाली हात गेले नाही। तर आज जिथे जिथे दौरा करतायत तिथे तुमच्या चॅनलनी दाखवलंय की शेतकऱ्यांची पाठ, शेतकरी पोचले नाही तिकडे, लोकांना गावातून गोळा करण्यासाठी आवाहन करतायत। अशी परिस्थिती यांच्यावरती आलेली आहे। कारण की जेव्हा 2.5 वर्ष जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा यांचं सरकार होतं तेव्हा कुठली मदत जी आहे शेतकऱ्यांना केली? तर शेतकऱ्यांना महायुतीच्या सरकारवरती पूर्ण विश्वास आहे आणि जी काय मदत होणार आहे ती महायुतीच्या सरकारच्या माध्यमाने होईल। मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे, मला वाटतं परवाच त्यांचं स्टेटमेंट आहे की लवकरात लवकर जी आहे कर्जमाफी जी आहे पूर्णपणे ही शेतकऱ्यांची करण्यात येईल। भूमिका म्हणजे आता महायुतीमध्ये आपण लढणार आहे की स्वबळाचा काही नारा वगैरे आहे? महायुतीमध्ये सर्व नेते यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये आपण विधानसभेची निवडणूक लढलो, लोकसभेची निवडणूक लढलो, आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। याच्यामध्ये देखील बहुतेक ठिकाणी जे आहे महायुतीमध्येच निवडणूक होईल, पण काही तुरळक ठिकाणी काही कार्यकर्त्यांची, काही लोकल लेवलला काही समीकरणं असतील त्याच्यावरती जे आहे लोकल नेत्यांना जे आहे त्यांच्या लेवलला निर्णय घेण्याचा अधिकार देखील पक्षांनी, दोन्ही पक्षांनी, तिन्ही पक्षांनी दिलेले आहेत। पण अंतिम निर्णय जो आहे हा वरिष्ठ घेतील। नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा मनसेने दिलाय, राज ठाकरेंनी दिलाय। नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा राज ठाकरेंनी। आता ह्यांच्याकडून कधी काय चांगलं होत नाही। आज गड किल्ल्यांना सुविधा देण्याचं काम, तिकडे जे पर्यटक येतात त्यांना सुविधा देण्याचं काम, किल्ल्यांचा जीर्णोद्धार असेल, त्याचबरोबर मंदिरांचा जीर्णोद्धार असेल, हे सर्व निर्णय जे आहे हे महायुतीच्या सरकारने घेतले। आज जेव्हा हे लोक काही करू शकत नाही तर ते तोडफोडचाच विषय करणार। एवढी आग पकड होण्याची गरज काय आहे की जिथे पायथ्याशी नमो सुविधा केंद्र जे आहे लोकांना इन्फॉर्मेशनसाठी, हे सगळे केंद्र तिकडे उभे राहणार आहेत। यांनी जे आहे नरेंद्र मोदीजींचं तोंड भरून कौतुक जे आहे काही वर्ष अगोदर केलं होतं। उद्धव ठाकरे हे 4 दिवसाच्या दौऱ्यावर आहे मराठवाड्याच्या, मला वाटतं आता जात आहेत ते सगळीकडे। रिस्पॉन्स काय मिळतोय ते तुमच्या वृत्तवाहिनी जे आहेत हे दाखवत आहेत सगळीकडे, आणि लोकांचा देखील जो आहे विश्वास जो आहे निवडणुकीच्या वेळेस तिथे येणार, काहीतरी खोटी आश्वासनं देणार, त्याच्यावरती राहिलेलं नाही। ने कहा है कि हिजाब पहनकर बार बार वोटिंग होती है, उसके ऊपर ध्यान नहीं देते और दोबारा मतदान होता है तो उसके ऊपर विरोधक बार बार उसको टारगेट कर रहे हैं। इलेक्शन कमीशन की प्रेस कॉन्फ्रेंस आपने कल देखी होगी कि उन्होंने उसके अंदर क्लियरली कहा है कि जो दो बार जिसका नाम है उसके नाम के आगे जो है स्ट्राइक मार्क आएगा और वो आइडेंटिफाई किया जाएगा, उसको निकाला जाएगा। तो मुझे लगता है कि कल के प्रेस कॉन्फ्रेंस में बहुत कुछ चीजें जो है क्लियर हो गई है। तो जिसका बोगस नाम है, जिसका 2 बार नाम है, ये सब के ऊपर कार्रवाई जो है वो होने वाली है। साहेबांची घुसखोर चालल्याची चर्चा आहे, काय अरे बाबा चर्चा आता तुम्हीच घडवता चर्चा या सगळ्या गोष्टी। तेजस्वी यादव कहते हैं कि हम 20 महीने में बिहार को बदल देंगे और उसके ऊपर अमित शाह ने कहा है कि हम फिर से जंगल राज नहीं आने देंगे। अरे बिहार में NDA की सरकार वहां पे आने वाली है और मुझे लगता है कि जो कुछ बिहार को देना है वो केंद्र सरकार से के माध्यम से NDA की सरकार वहां पर करे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।